जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जिंजुर्डे या युट्यूब चॅनल वर. तर बघा आता म्हणजे भरपूर टाइम झाला तर खरं म्हणजे स्वयंपाकाचा टाइम आहे पण म्हणलं चला भरपूर म्हणजे आता 3 दिवस झाले त्याच्यामुळे मग सगळे ताई दादा आपल्या व्हिडिओची वाट बघत असन त्याच्यामुळे म्हणलं चला एक व्हिडिओ बनवूया. तर व्हिडिओचं म्हणजे सगळ्यात मेन कारण काय आहे आता काल ताई सकाळी गेलेल्या त्या जत्राला कारण की त्यांच्या माहेरी जत्रा होती. तर बघा काल गेलेले होते मी आणि खरं तर माग 2 दिवस झाले तेव्हापासून आमचा ब्लॉग पडलाच नाही आणि 1 तारखेला आम्ही ब्लॉग टाकलेला सगळ्यांसोबत एप्रिल फुल पण केलेलं होतं आणि त्यानंतर मग व्हिडिओ टाकला गेलाच नाही आमच्याकडून कारण थोडंसं काम बी होतं आणि काम तर जास्त काही नव्हतं पण मग मी गेलेले होते माहेरी आणि कविताचं इथं थोडंसं काम चाललेलं होतं. तर म्हणजे मग ताई पण तिकडे गेल्याच नंतर तिकडे पण ब्लॉग बनायला सुरुवातच नाही झाली आणि मग म्हणलं चला आता आपला 2 दिवसापासून ब्लॉग पण नाही आणि खरं म्हणजे काल आपल्या शिवबाळाचा वाढदिवस पण होता पण मग लाईट नसल्यामुळे आपल्याला शिवबाळाचा बर्थडे केला आम्ही पण मग आम्हाला शंभू तर शिवचा बर्थडे होता एकदम साध्या सोप्या पद्धतीने बर्थडे केला कारण लाईट नसल्यामुळे व्हिडिओ बी शूट करता नाही आला तर म्हणून म्हणलं चला आज सगळ्यांसोबत एक ब्लॉग शेअर करूया. आणि आता कसं म्हणजे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आणि आता सध्या म्हणजे काही काम नाहीये थोडे दिवस तर त्याच्यामुळं कसं म्हणलं आता वाळवणीचे पदार्थ करायला सुरुवात करावं कारण आता आपण म्हणजे सुरुवात तर खरं केलीच आहे आम्ही आजपासून. तर मग चला आता आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे की काय काय केलं. तर आज म्हणजे कामाची इतकी गडबड झाली आज खरं आम्हाला म्हणजे आम्ही आज चिप्स बनवले होते तर सकाळीच ब्लॉग बनवायचा होता पण मग काही कारणामुळे म्हणजे टाइमच नाही भेटला आणि तिकडं बोरचे मोटरीकडे ते सोडायला जायचं त्यामुळे पण टाइम झाला. काय झालं शिव चला बघ आमचा शिव कसा बसलेला आहे. शिव काल लय भारी बसला बर्थडे आमच्या शिवचा काल बर्थडे होता बर का. शिव बाळा बघ ना कसा बसला पट्ट्यावर. याच काय आहे आज करे याला काय पाहिजे त्याला ते म्हणतो मम्मीने काय आणलं जत्रातून तुला ते दाखवू का. तुझ मोबाईल कुठे आहे तुझ मोबाईल कुठे आहे. तुला काल बाजार होता आमच्या गावचा तर मम्मी त्यांनी गावात जाऊन मस्त आता बटाटे आणलेले बघा कारण एकदम मस्त असे बटाटे आपले आणि सगळ्यात मेन कसं आता आपल्याला वाळवणीचे पदार्थ सुरू करावं लागणार आहे तर म्हणलं चला बघा मस्त असे मोठे मोठे आणि चिप्स साठी कसे असेच मोठेलेच बटाटे लागत आहे एकदम साईज चांगली म्हणजे मग चिप्स बी मोठाले येतात आणि जर छोटे छोटे असले तर मग कसं याला बाकीच्या पापड्याला त्याला येतात काम. तर बघा मस्त असे बटाटे आणलेले मम्मीने त्यांनी 20 किलो तर हे आम्हाला 20 रुपये किलोच्या भावात पडले आणि कैच्या आम्ही चिप्स बनवले तर ते आता तुम्हाला दाखवणार आहे वरती गेल्याच्या नंतर. तर बघा चला आता मी वरती जाते कारण वरती वाळत घातलेले ते तर कविता वाळले का ग बघा टेरेसच्या वरती आले आणि संध्याकाळची वेळ आहे बघा कारखान्याचं लाइटिंग किती भारी वाटतं एकदम. अरे तुम्ही चिप्स काढताय की खाताय बघा चिप्स बनवले ते 20 किलो बटाटे घेतले ते कविता 20 किलो आणले काल पप्पानी पुढच्या हप्त्यात अजून आणू 20 रुपये किलो पडले ना. हा 25 होते हा पण मग जास्त घेतले हा ना. 20 दिले शिव चे शंभू शिव चाला माहिती तोंडात कसे झाले छान झाले शिव शंभू नाही माहिती तोंडात शिव चिव राहिला आज बघा जेव्हा आपण बनवतो तेव्हा लय मस्त मोठे राहते आता मस्त वाळले कुरकुरीत झाले भारी गोळा करून या घमिल्यात टोकरीमध्ये भरून. आणि सगळ्यात मेन कसं आहे आता थोडंसं बरं आहे म्हणजे वातावरण त्याच्यामुळं मध्ये 2-4 दिवस जरा जास्त पावसाचं वातावरण त्याच्यामुळे आम्ही नव्हते बनवले तर चला बघा. आणि सगळ्यात मेन आपलं कसं आहे की कोणतं बी म्हणजे वाळवणीचे पदार्थ सुरुवात करायचे असले ना तर अगोदर सगळ्यात अगोदर वडे तोडून घ्यावं लागते कारण आपल्याकडं म्हणच तशी की सगळ्यात एक नंबर अगोदर हा पद्धत म्हणजे सगळीकडेच आहे. तर थोडेसे वडे पण जास्त नाही पण मग 1-2 भाजी पुरते आम्ही बघा मस्त असे ताजी ताजी कोथिंबीर आणलेली होती आणि छान प्रकारे असे 2-3 भाजीचे वडे तोडून घेतलेले वडे पण मस्त निघून राहिले बरं का थोडेसे वल्ले बरं कविता अजून थोडे काही नाही हा नाही ना पण मग काढूनच घ्यावं लागेल का
बरं बघू बघा. हा निघू राहिले म्हणा. तर चला म्हणजे जे इनरच होतं गोणीचं आतमधलं हे, तर ते पान कापड त्याच्यावर भारी टाकले जाते. आणि साडीवर आम्ही चिप्स टाकलेले होते. आता काही बाकीची उद्या करू आहे की नाही. हा ना मग. तर बसलेलं आहे आता चिप्स काढायला आणि आपल्याला चिप्स काढून घ्यायचे होते, त्याच्यामुळे आलेलं होतं वरती घरावरती. आणि बघा काढून घेत चाललेलं आहे. आणि 2 दिवसापासून ब्लॉग पण नव्हता, म्हणलं चला आपण एक छोटासा ब्लॉग बनवू म्हणून. आता पुढच्या वर्षी इथं नाही राहायचं वाळत घालायला. नाही राहायचं ना, पुढच्या वर्षी तिकडे जाऊ आपण वाळत नवीन घालायला. नवीन घरी राहू. चिप्स वर भरला वाळत आहे बरं की. हा भरला चिप्स. शंभू आहे इकडे 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 ते पाणी टाकू तिकडं आंबर ते टाकू फक्त पातेल नको टाकू पाणी दे. अगं मी ते ना तिथं ठेवले होते तेवढे उडत होतं कान ते कॅरी बॅग कापड त्याच्यावर एक साईडला ठेवलेलं होतं. हा? काहीच राहिली मग जत्रा. जत्राचं काय मजाच राहते अलग. जत्रा असले पण जत्राला जायचं म्हणलं रे का अलगच मजा राहते. आणि मग मला तर जत्रा पण नाही कुठंच. वाडीला नाही मग भरत. तिकडे वाडीला जत्रा नाही भरत ना. हा जत्राच कसा म्हणजे जास्त खास करून जायची गरज कमी पडली का आता पिल्लूचा नवस होता हा पिल्लूचं नाव होतं ना. त्याच्यामुळे म्हणून जावं लागलं. जाऊ दे नवस झाला जत्रा पण झाली. हा मग काय माहेरची जत्रा म्हणलं रे मजा अलगच राहते. अलगच राहते. लहानपणीचं दहन येतं. मग सगळ्या मैत्रिणी भेटल्या इतकी मजा ना का बस एकदम. आणि नातेगावच्या म्हणजे सगळ्या मुली आल्या राहत्या ना ग. मग आता माहेरची जत्रा म्हणलं सगळेच येतात ना. सगळं येते ना. खूप मजा लई लई जमात केली आम्ही. हा ना. हा आम्हाला हा टाइम झाला असून जत्रेतून यायला कविता काल ना. हा आणि संध्याकाळी टायमाला एकदम भारी हा. जत्रा भरते. आता सगळे चिप्स ते सगळे गोळा करून आणले आता हे करून ठेवलं. आणि आताच आपल्या हाती आलेल्या आहे शिंगीच्या. तर आम्ही वरती गेलो होतो ते चिप्स ते काढायला. मग तुम्ही आरतीला गेलत्या ना. हा का हा का आत्या बरं आहे का. बरं आहे का. आमचं बरं आहे बाई. हा काय उद्योग चालू आहे काही नाही. आता हेच ना चिप्स पापड ते करायला लागल ना आता उन्हाळ्याचे. आता कुरडया नाही करायचं ना आपल्याला यंदा साल. हा ना मग आता मंदिर चालू आहे ना मग बाकीचं करताय ना पापड ते. हा ना मग वडे वडे तोडले ना वडे थोडे तोडले. लाटायचे पापड लाटू आता अजून नका बाई आहे ते नका ते चांगले नाही लागत आत्या. चांगला त्याला एवढे खास चव नाही राहत का हो मम्मी. लय चव. नाही नाही घरच्याला चव राहते आत्या. नाही ना आम्हाला जास्त करायचे यंदा. नाही वाटत त्याला पापड्या करता. हा हा शंभू काय चालू केलं. आता हे आणलं का मग आता जत्रेमधून आणले ना भांडे ते सगळं. रिकामे काम मग आता खेळायला पोरांना पुढे ओरिजिनल गॅस बंद पडायचं मागं आली. काही नाही आता फक्त गॅस आहे ना फक्त खेळण्यामध्येच पाहिजे. हा हे काय शांत बसलं पिल्लू पाहन तुमच्या मांडीवर. मी पाहिजे रडतो. हा का मी त्याच्याकडे पाहिलं तुमचं काय चालू आहे शाळेचं. काही नाही माहिती तेच ऑनलाईनची कामं चालू. हा ना बरं आहे बरं तुम्ही घेता तुमची फोटो आहे. हा आता चालू आहे काय ते मॅडमचं येत राहतो कधी मध्ये फोन. व्हिडिओ घेता असं घ्यायला असं तुमचा त्याच्यावर हा काय माहिती आता बऱ्याच दिवशी आता पोरं नाही नेली मम्मी शाळेत. गाणं मग कॅट बरं खायला. हा ना नवीन आणा ना काहीतरी आता. अगं बाजरी हा आणि जेवरी आणि याच आहे काय ते, नाचणीचे. हा का चांगलं आहे ना मग पण ते पोरांसाठी चांगलं असेल ना. कोणा पाहिलं बाई ते बरं आहे, बरं आहे. 3 पाकिट 3 कशी वाटत. ए नको शंभू त्याचा फोन आहे का मम्मी पूर्ण खराब करून टाकला डायरेक्ट. एक दिवस सुद्धा नाही ठेवला माहिती का. तो सोनपापडीचा आहे तो न घेऊ आता. बघा आता आत्या आल्या होत्या आमचा चहा पाणी झालता पण म्हणलं आत्याला चहा करा का ग दूध नाही आहे ना कविता आता. कोरी चहा घ्यायची का. बघा मस्त आता कोरी चहा त्याला बनवायचं चाललंय. शिव आमचा शिवबाळ 1 वर्षात झाला तर इतका आता इतके म्हणजे इतके नखरे करायला लागलेला आहे बर का. पाणी घेतो का शिव पाय ना आता पाय. ए शिव आज तर चहा पोल टाकायला लागला. चालतं पिल्लो मला केक ठेवला शिव. मला केक नाही ठेवला तू. मला केक नाही दिला. घेतला सकाळी सकाळी. तर चहा पाणी पण झालं आणि आता झालं चहा पण दिला.
तर ताईचं बघू इकडं काय चाललेलं आहे. काहीतरी खरेदी केलेली ताईनं आज जास्तच. पिशी घेऊन आल्या नाही मग का. आता दिवसभर तर पाहायला टाइम नाही तुम्हाला, म्हणलं आता चला संध्याकाळ झाली आता दाखवा इकडे. मग काय दिवसभर आता वावरात. हा ना, मग तेच ना, आज लय गडबड होती का, आज लय गडबड होती. सगळ्या कामाची. सगळं समज आला आज. बोलची मोड सोडायची, पाणी भरायचं, पाणी सगळं. भरायचं ते सगळं समज आलं. तेच ना मग. काय काय आणलं दाखवते. पिशवी आणली तशीच अजून. आणतील फक्त तशीचे तेच खायचं काढून ठेवलं आणि हा. पिशवी तशीच. पोरांनी भांडे ते सगळं काढून घेतलं. पोरं काय सोनपापडी ते दिन बैदा नंतर कोणा काय 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 आणलं आज. सगळ्यांना आणलं. सगळ्यांना आणलं का. शंभूला काय आणलं गड्या. हा, शंभू दे बरं का. शंभू मोबाईल फोडून बी टाकला. शंभूला येडं आहे भांडे. शिव चालेल बघ, तुझ्यासाठी काय आणलं चाल. ए, शिवचा शांत शांत. चाल. हे बघ, शिवसाठी आणि पिल्लूसाठी हा ना दोघांसाठी सेम सेम टोप्या आणल्या. थांब. तुला तूच मोबाईल आण. मोबाईल आण मोबाईल कुठलं जाय आणला. दाखवायला. चल चल शिव. चल शिव. तर हे बघा आमच्या शिव पिल्लूला आणि छोट्या पिल्लूला टोपी आणलेली ताईनी. शिव आता शिव बघ बघ किती छान दिसतो. ती बाळाची बाळाची आपल्या बाळाची. आमचा शिव आमच्या तुला काय शिवचा दिसतं? look कसा आहे सांगा बरं. किती क्यूट दिसतो आमचा शिव. बस भारी छान दिसतो. दिसतो ना. किती मकडून पाहिजे त्याला. दोन दात आले दोन दात आता शिक. असं राहून दे छान छान. नाही काढायचं नाही, काढायचं नाही, असं ठेव. सगळ्यांना दाखवायचं बरं का किती छान दिसतो आमचा शिव. क्यूट बाळा. चला तोय भांडे पिल्लूला आणि शिवला दोघांना दोन. दोन सेम सेम आणले. भारी ना? भारी ना. पिल्लूच्या डोक्यात नाही बसत ती गोल गोल विंगती अजून. हा ते छोटा आहे ना अजून. छोटा आहे पण ना. म्हणलं बरं आहे सारख्या दोघांना. हा हे काय आणलं ताई. हे आपल्याला नवीन घरी हँगर अटकवायला. हा ना हा छत्रपती शिवाजी महाराज. मस्त आहे ना. भारी आहे ना. चाव्या ते अटकवायला. चाव्या अटकायला ते थोडस युनिक वाटलं मला म्हणून घेतलं मी. भारी आहे खरंच. आहे ना. मस्त काहीतरी आहे. वेगळं. मध्ये पण चाव्या हा ठेवायसाठी नाही मोबाईल ते राहील ना त्याच्यात. राहील ना छोटा मोबाईल. ए गॅस पाहिला शंभूचा गॅस. गॅस पाहिजे. दर गॅस. हा, शिव शिव शिव. छत्रपती महाराज भारी ना. छत्रपती शिवाजी महाराज. काय आणलं पिशवीत. मागण्या. बांगड्या. शंभू बांगड्या आणल्या पाहिजे मम्मीना. एक जोड तुला, एक जोड आपल्या ताईला. ताईला आणि मला तुम्हाला अगं माझ्या हातच्या नव्हत्या ना त्या. नाही का. हे बघ ना शंभूनाथ सारखी मम्मी पाहू दे. हे आहे ना म्हणजे थोड्या मोठ्या साईजच्या होत्या. हा हा 2.8 असं हा 2.8च्या आहेत. मस्त आणल्या. चांगला आहे का. भारी ना. हे पे मम्मी किती भारी बांगड्या आणल्या ना. तू काय पोरगी आहे का. तू पोरगी आहे का. बरं नाही माझ्या शंभून फोन आणलेला आहे बरं का. फोन कुठे शंभूदा. शंभून फोन फोडून मी टाकला. फोडून टाकला शंभूला अगोय. हा ना शंभू. फोनला त्यांना काय आणलं. फोन द्या ना गॉगल. हा का दोघांना दोन सेम. दोघाला दोन सेम. छान आहे ना. भारी ना. आणि यारोडी त्यांना हे काय बारीक बारीक सामान. बारीक सामान हा. आणलं दिदी त्यांना. क्लच रबर पुरी जाते काय बारीक बारीक लागत ना. हा टिकलेच पॉकेट ते. दीदीला काऊन नाही आणलं मग. आता तिथंच थांबली. हा का. वाव तू काय मुलगी आहे का. वाव म्हणते. त्याला आवडतं स्लीप पण ते. हो ना तू जा तू गॉगल आण जाय. तो चष्मा आण जा. तू चष्मा आण जाय. दुर्वी तुला लाव. अजून काय आणलं व्हायलेट. अजून काही नाही आपले हे हँड ग्लोव्स. हँड ग्लोव्ह आणले. हे दुकानातून आणले. हा का. हा 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 नको मला नको. हे बरं आहे ना आपल्याला वापरायला. हा मग पहा ताईंनी किती खरेदी केलेली आहे सगळ्यांसाठी. जत्रातून एक एक वस्तू आणलेली सगळ्यांना. शिव चालला वरती शिवला काय जिन्यावरती. असं घेतलं नाही कविता. माझं पण असंच आहे ना. तूच तेवढंच होता. मग का 120 रुपयाचं. हा का. हा ये. हे 75 रुपयाचे. हा हा मी दुकानातून आणलं ना हा ना. जत्रामध्ये. हा मग. पाहिलं शंभू किती भरलं राहिला. बघा आता लागलेली आता स्वयंपाकाला. आणि आपला शिव रडत होता त्याच्यामुळे कविता चाललेली आहे त्याला झोपी लावायचं. तर म्हणलं लगेच लागावं स्वयंपाकाला. कारण आता भरपूर टाइम झाला आणि आता कसं थोडा लेटच दिवस माळतो. आता जवळपास 7 वाजत आले असं. तर म्हणलं काहीतरी भाजी आणि मस्त चपात्या बनवून घेऊ. हो आता मम्मी काय म्हणते काय भाजी बनवायची काही नाही.
आणि तसं पण आता मम्मीची उपवास चालू आहे, त्याच्यामुळं मम्मीला काहीतरी फराळ बनवला आता. आणि आता आम्हाला बाकीच्यांना बघू आता मम्मी काय म्हणते, काय नाही भाजी बनवायला. सोबत काय भाजी खायची आज? हा बाबा विचारली, बाबा तुम्हाला काय भाजी खायची म्हणजे मग आपण ती भाजी बनवा.